तू काय नाव ठेवलं असतं पण तू गेली असती तर? मी का क्रिश. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि थोडंसं जे आहे आवाज सध्या डाऊनच आहे माझा, कारण सर्दीच्या जे पाणी बदलले आलं सर्व. हो ना. त्याच्यामुळे जे आहे शेतातलं इकडे आलेलं असल्यामुळं हो. आवाज पूर्ण बसलेला आहे. नमस्कार. हो. आणि आई पण आहे इकडे सोबत. ॲक्च्युअली माहीत आहे का, कालचा दिवस फक्त आई तिकडे वाशिमला गेली, बाकी हां तेही सकाळीच आली. सकाळी 7:30ला. हो. आणि मागचा आठवडा पूर्ण आई इकडेच होती शेतामधलं काम वगैरे करायसाठी. ॲक्च्युली पाहिलं बरंच हां मजुराच्या हातानं करून घेतलं सर्व. आणि आता सोयाबीन जे आहे पूर्ण ऊन वगैरे दिली, आज पूर्ण भरणं चालू आहे इकडं. आणि मार्केटला पण घेऊन जायचं आहे जमलं असं. त्यासाठी सध्या इकडे शिवणं वगैरे चालू आहे, पोतं शिवाची आहे. आणि मेन म्हणजे आई काल तिकडे गेली होती तू सोनकासला? नाही गेली, जाण नाही झालं ना, घरी कोण नव्हतं ना. हां तिकडे उशीर होत होता, त्या बायालाच यायला 9:30 वाजले. त्याच्यामुळेच आईचं तिकडे काही जाणं झालं. गेलीच नाही नाही तर आईचं चालू तिकडे जायचं जमलं असतं. हो. असं आहे. आणि सध्या जे आहे सोयाबीन वगैरे सर्व उन्हीत वाळू घालण्यासाठी टाकलं होतं, कारण बस थोडंसं ओलं वगैरे होतं. आणि तुम्हाला माहीतच आहे ओल्याला भाव वगैरे जास्त लागत नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं ऊन वगैरे दिली तर भाव चांगले लागतात आणि थोडंसं फरक पडतो. पांढरं झालं कलर बदलला ना, उन्हात टाकलं पांढरं दिसलं पिवळं. चांगलं आहे सर आता. आणि असं आहे ॲक्च्युली आता राधिका तिकडंच आहे आज, पण कणिकडची धामधूम आहे सर्व आमच्या चालू शेताची. उद्याचा दिवस एक वेळेस मार्केटमध्ये गेलं की मोकळं होऊन जाऊ. पण तेही मला वाटतं थोडंसं थांबलं असतं जमलं असतं. घरात नाही सर उंदरा घुसा ॲक्च्युली राहिला नाही तिथं. राहिला जर असतं तर तेव्हा चांगलं असतं. खाऊन घेते. काय समजून तेच आहे, जास्त काही तसं झालं नाही. कर्ज काढून बसली 1.5 लाख रुपये त्याच्यामध्ये कर्ज काढलं. काय शेतीच्या वर्षात 1.5 लाख रुपये कर्ज काढलं. आणि पीक किती झालं आपल्याला? होईल 50-60 हजारच. 60,000 50-60,000 80,000 वावरायला लागले. आणि तेही पैसे द्यायचे आणखी काही मजुराचे. 80,000 रुपये पूर्ण लावून बसले. म्हणजे जे आहे ते सोयाबीन सध्या मायनसमध्ये आहे. म्हणजे आमचा खर्चही निघाला नाही आहे सोयाबीनच्या वर्षात. आणि पुन्हा ते चक्रा मारल्याला गेलं आणि मेहनत वेगळीच. 80,000 वावरायला लागले, 60,000 सोयाबीन होते. खरंच सांग, आता वावर पुरते का नाही पुरत? काही इलाज आहे त्याला, मग आता जे आहे ते आहे. आणि असंच आहे, मागच्या वर्षी पण तसंच होतं, त्याच्या वर्षी पण तसं होतं. 3 वर्ष झालं काही पिकलेलं नाही आहे. यावर्षी पण तसं आहे. पण असं वाटतं की तूर वगैरे येईल, पण तुरीच्या वेळेस पण तसंच होते, खर्च वगैरे लागलेला असते. ऐन जनावरं येतात आणि त्यावेळेस ते पण होत नाही काही जेव्हाचं ते पण. हां फक्त ते आता कसं आहे रखवालीवर येणार आहे तूर. कारण तुरीला पंजी वगैरे मारायची आहे थोडंसं, त्यानंतर आली तर येऊन जाईल असं आहे. आणि आज तर खरं तर सध्या जे ऊन वगैरे दिली, आता सोयाबीन भरतात ना. आणि पुन्हा तिकडं पण जाणं आहे, घरी जावं लागतं. आणि आज मार्केटला जाणं झालं तर सोयाबीन घेऊन जावं लागणार आहे वेळेवर. आणि खूप सारे काम आहे वेळेवर. आता घाई गडबड आहे, नेमके संध्याकाळी समजेल कुठं आहे तर. मार्केटला मुक्काम थांबा लागणार. म्हणजे ॲक्च्युली मुक्काम तर नाही करायचं काम, कारण तिथं सर्व व्यवस्थित असते, कॅमेरे वगैरे. इकडे योगेश पण आहे. योगेश कंटिन्यू 2-3 दिवस झाली मदत देत आहे ना. हो. आणि शेतीत बरेच जण कमेंट केले, शेतीतलेच काम करते का? हो, मग शेती त्याच्या भरोशावरच आहे ना. 15 एकर शेती त्याच्याच भरोशावर आहे ना. असं आहे. 15 एकर शेती आहे सर्व. आणि तेही तिकडचं इरिगेशन आहे. तिकडचं बऱ्याच वेळा गहू हरभरा पाहता ना, तुरीला पाणी दिलेलं ते वेगळं लागते. तुरीला पाणी द्यायला लागतं त्याला. अजून हरभरा पेरण काय अजून आता निघते डबल पीक. आता डबलचे उन्हाळ्याभर कंटिन्यू पिकं वगैरे राहतात उन्हाळ्या लोक. आणि मग म्हणजे आता तुरीचं पीक घेणं आहे त्याच्याच भरोशावर आहे मग बाबा. सर सगळ्या आता किती करण एकटा. हा एका किती करण. हो ना. मग आता मदतसाठी लागतेच ना कंटिन्यू. चालूच आहे त्याचं. आणि आत्ता टाकलेलं मी डोक्याला बांधलेलं होतं ऑलरेडी, सोडलं ते. इंजेक्शन घेतो घरी गेला नाही झालं आता भरून घेतो फटफट. आणि एक शिवले कट्टे की बस मार्केटला घेऊन जाऊ. जातं तिकडं घरी जाऊ ना, दवाखाना करून घेतो. गोळ्यानं फरक पडलेला आहे, कमी झालेला आहे.
पण झालं नाही बसलं तर मग शेवटी काय दवाखान्यात दाखवावंच लागते. डॉक्टरला विचारलं बरं असेल. थंडी झोपल्याने जास्त होईल ना. हां काल एक तर रात्री काय झालं माहिती आहे का, इथंच झोपला मी शेतामध्ये, तिकडे सात्र वगैरे आहे त्याच्यामुळे जरासं थंडावा जास्त होता. पण सकाळचं एवढं वातावरण छान असते ना, एकदम मस्त वातावरण असते. थंडी दड आणि किती धुके पडलेले असतात सकाळी सकाळी, असं वाटतं की आत्ताच पाऊस येऊन गेला, हो. एवढे धुकं दड पडलेलं असतं. तर मित्रांनो थोडा वेळा आधीच मी इकडं वाशिमला पोचलेला आहे, नेमकेच वाशिमला पोचलेला आहे. आणि इकडं आज जे आहे राधिकाचं चालू आहे साफसफाईमध्ये. काय करताय? खारकीचं दूध घ्यायचं आहे. कशासाठी पण? तुम्हाला ताप आहे? हो मी विसरलो होतो. म्हणजे असं आहे की जास्त ताप नाही आहे पण कमी झालेलं आहे, कारण थोडंसं जे आहे 2 दिवस एक्सरसाइज झाली तिकडं, काम वगैरे केले, त्यामुळेच थोडंसं जे आहे सर्दी खोकला आणि वाफारा पण घ्यायचा आहे आता. हो ना तेच ना. आणि मेन म्हणजे आता मला जवळपास 8-8:30 वाजले इथे यायला. बराच वेळ झाला. मग लवकर कोण निघाल? अरे पण तिकडं कोण नव्हतं ना, तिकडं उशीर झालेला होता त्याच्यामुळे लवकर निघता नाही आलं. आणि शेवटी काय फायनल माहिती आहे का, अभिला फोन केला होता मी की बा तू इकडं येऊन जाय, तुझ्या बहिणीच्या भेटीला पण होते आणि इकडं पण येणं नाही. तो आलाय असता पण नाही का, तुम्ही किती वाजता सांगितलं? 6:30ला सांगितलं. त्याला उशीर जास्त आला असता, तो उलट जास्त लांब आहे. पण मग तिकडं मी दुसऱ्याला अरेंज करायला लावलं किंवा दुसऱ्याला बोलावून घेतलं आणि मग इकडे आलो. खरं तर काय झालं माहिती का, दुपारी जेव्हा सोयाबीन वगैरे वाळू घातलं होतं तर तेव्हा ट्रॅक्टर येणार होता म्हणजे मार्केटला न्यायला, पण तो वेळेवर काय म्हणत होता की बा आता सीझन एवढं आहे सोयाबीनचं की तिथं जवळपास नंबरच लागत नाही, 2-3 तास, आणि उद्याला पण तुमचा नंबर लागेल नाही लागेल. आणि आतापासून जे आहे तर मी ट्रॅक्टर वगैरे भरत नाही एवढा माल, म्हणजे आजचं पण जाते संध्याकाळचं आणि उद्याचा दिवस जाते. त्याच्यामुळे त्याचं म्हणणं होतं की आजचे दिवस तुम्ही राहू द्या तिथं शेतामध्येच, उद्याला मी माल भरतो आणि मार्केटला घेऊन जातो. तर तसं झालं. मग आता रात्रभर ठेवावं लागलं असतं ना तिथंच. चेहरा सुकला. चेहरा सुकणारच आहे. पण खरं ते जाऊ दे, मेन म्हणजे काय झालं, तू पण नाही जाऊ शकली आणि मी पण नाही जाऊ शकले आणि आई पण नाही जाऊ शकल्या, कारण माझ्या जाऊबाईच्या मुलाचं नाव ठेवणं होतं. तर एका ताईने कमेंट केली, दिशा मेसरे का मात्री ताई, दिशा मात्रे. अच्छा, दिशा मात्रे ताई. या ताईने कमेंट केली की दक्ष नाव ठेवा. तर नेमकं तेच नाव ठेवलेलं आहे, दक्ष. इकडे. आणि मेन म्हणजे मूळ नाव आपण काल शोधायला सांगितलं होतं ड वर्ण. ड वर्ण जन्म नाव ड वर्ण होतं. तर जन्म नाव काय असते, दिगंबर ठेवलेला एक, आणखी काहीतरी आहे असं, काहीतरी डोमदेव का काहीतरी असं रेग्युलर मध्ये जे नाव आहे ते काय ठेवलेलं आहे, दक्ष नाव ठेवलेलं आहे. आणि छानच आहे, तुम्हाला सांगितलं कमेंटमध्ये नाव पण घेतलं किंवा नेमके कोण दक्ष नाव सांगितलं होतं. कारण कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी की ज्याचं नाव मॅच होईल त्याचं आपण नक्की नाव घेऊ व्हिडिओमध्ये. तर आज नाव पण घेतलेलं आहे. पण काय म्हटलं तू, कुणाची इच्छा होती? आणि आमच्या इकडे थंडीचा मोसम चालू झालेला आहे आता, कॅप वगैरे काढणं चालू आहे आणि तिकडे स्वेटर वगैरे जे आहे सर्व तयारी चालू आहे. आणि थंडी खूप जी आहे पडत आहे इकडं. आणि तुम्हाला तर माहितच आहे, काल शेतामध्ये होतो मी तेव्हा तर अक्षरशः सण जे आहे एवढी थंडी होती की खूप सारी, आणि एवढं दड पडलं होतं, दळबिंदू जे असतात ना सकाळचे, त्यामध्ये पूर्ण जे आहे अक्षरशः वरचं जे असते ब्लँकेट पूर्ण भिजून गेलं. एवढं झालं, असं वाटलं की पाऊस झाला. चालू आहे संध्याकाळचं, थोडंसं दूध वगैरे घ्यायचं आहे गरम करून, त्यासाठी ते राधिका पण तयारी करत आहे. आणि आता या सीझनमध्ये खूप मजा असते. काय म्हणतात ते, दूध वगैरे घेतात ना, चौकट खारके नाही, खारकेचं दूध वेगळं असते आणि मलाही दूध लागलेलं असते बाहेर स्टॉलवरती, हॉटेलच्या बाजूला. बरेच हॉटेलमध्ये राहते ते. आणि जास्तीत जास्त यावेळेस जवळपास 2-3 तासापर्यंत ते आहे, म्हणजे 9 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत जे आहे दुधाची कढई चालूच राहते.
हळदीचं दूध, बासुंदी, वेगवेगळ्या पद्धतीचं. हिवाळ्यामध्ये चांगलं असतं, ते घ्यायलाच पाहिजे. तू काय नाव ठेवलं असतं पण तू गेली असती तर? मी का क्रिश, आणखी क्रियांश. मेन म्हणजे आत्याचं नाव मान असते. आणि लांब आहे सुवर्णताई. सुवर्णताई जर आलं असतं, ते जर आले असते तर लवकर नाव जे आहे थोडंसं जास्त झालं असतं. आणि खरं तर जाणंच नाही झालं या टायमाला. कसं वातावरण पण तसं होतं आणि सीझन पण सोयाबीनचं चालू होतं. आणि राधिकाचं पण तिकडे जाणं नाही झालं, कारण तुम्हाला माहीतच आहे, सांगायचं काम असते. तर असं आहे फायनली जो प्रोग्राम वगैरे. बघितलं ना, तुझं पान नाही झालं. आम्ही गेलतो पाहायला, पण काही बघितलं का नाही? व्हिडिओ केला की नाही? व्हिडिओ कॉल वगैरे पाहिला का? कोण पाठवला? स्टेटस ठेवलं का? काय व्हिडिओ पाठवला असेल तर आपण टाकलाच त्याच्यावर, काही आलाच नाही तसं. चला, तुम्हाला पालाच भेटणार नंतर पुढच्या वेळेस अवश्य दाखवू आपण. तर इकडं जे आहे दूध वगैरे घ्यायचं आहे आणि आराम करायचा आहे आज बिलकुल, कारण 2-3 दिवस झाले परेशान झालेलं आहे. आणखी 1-2 दिवस राहणार आहे फक्त कामं, बाकी मग नंतर इकडचे निवांत कामं राहणार आहे. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.